संध्या लाईव्ह। स्वर्गीय नामदार चंदू काका जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन। भव्य भजन स्पर्धा 2025 उद्या 29 आणि 30 जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आली। सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती। भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे, भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राजेगाव स्वामी चिंचोली सीमेवर स्वामी चिंचोली गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशनचे 15 कोटीचे काम चालू असून या योजनेची पाईपलाईन वन खात्याच्या हद्दीतून जात असताना वन खात्याची कुठलीही परवानगी न घेता खोदाई चालू आहे। वन खाते मात्र या विषयावर डोळे झाकून बसले। एरवी मात्र छोट्या छोट्या घटनांवर गुन्हा दाखल करणारे वन खाते यावेळेस मात्र ठेकेदाराचे जावई असल्यासारखे वागत आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी घेतलेला आढावा। नमस्कार, आज आपण आहे दौंड तालुक्यातील राजेगाव आणि स्वामी चिंचोलीच्या सीमेवर। या ठिकाणी स्वामी चिंचोलीला जलजीवन मशीनचं जीवनचं काम चालू आहे आणि ह्या जलजीवन मशीनच्या माध्यमातून स्वामी चिंचोलीला पाणी पुरवठा होणार आहे। परंतु ह्या जलजीवन योजनेमध्ये जी काही खोदाई झाली आहे त्या खोदाईमध्ये वन खात्याची कुठलीही परवानगी न घेता त्यांनी डायरेक्ट ह्या ठिकाणी आपण पाहतोय की चारीचं काम चालू केलेलं आहे आणि जवळजवळ 15 कोटीची ही योजना असताना आहे, परंतु ठेकेदारांनी कुठलीही वन खात्याची परवानगी न घेता अतिशय बेजबाबदारपणे या ठिकाणी खोदकाम केलेलं आपण पाहतोय। वन खातं जर एखादं काही गोरगरीब लोकांकडून थोडी वृक्षतोड झाली तरी लगेच त्यांच्यावर कारवाई केली जाते। काही दिवसापूर्वीच याच तालुक्यातील मलटण येथे अशाच प्रकारचे वृक्षतोड झाली होती। त्या ठिकाणी तब्बल 3 वन अधिकारी निलंबित झाले होते, परंतु एवढी मोठी खोदाई होऊनसुद्धा वन खातं डोळे झाकून गप्प बसलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे। मी कॅमेरामॅन राहुल पटपटेसह विजय कुमार गायकवाड, दौंड राजेगाव। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।